सत्यनाथ सत्यनाथ सत्यनाथ. आम्हाला पटवाट आहे भावेश विष्णू कामाची जबाबदारी माझ्यावर दिली मी तर कसं कसं हो बाबा अहो, काय बरं वाटतंय का हो हो बरं वाटतंय. आश्रमात येऊन लय भारी वाटतंय. वाटणार हा मग आपले बाबा आहेतच तेवढे पॉवरफुल हा पण ती तुमच्याबद्दल जरा आलं कानावर लयच बेकार डाउनलोडिंग आहे हो तुमचं पण आता काळजी करायचं टेन्शन नाही बाबांकडे आला ना तुम्ही इथनं ठणठणीत बरं व्हायचं आणि मगच घरी जायचं आता बाबाला भेटून बरं वाटतंय. आश्रमात आल्यापासून मनाला शांती मिळाली माझ्या. हा त्यात काय विषय आहे का लाखो दुःखावर एकच उपाय गोपाळ बाबांचे पाय गोपाळ बाबांचे पाय हा आलाव का नाही त्यांच्या पायाचं दर्शन घेतलं संपला विषय आता आता टेन्शन घ्यायची गरज नाही हा खरंय खरंय. पण मला सांगा ते तिकडं गोपाळ बाबांचे गुरु प्रगट झाले होते ते खरं आहे का? खरं इथं खोटं नाटक काही चालत नाही हा चमत्कार म्हणतात त्याला हा ते पण आहे. पण मी काय म्हणतो ते बाबांचे गुरु कसे प्रगट झाले होते? त्यांनी काय स्वतःहून दर्शन दिलं होतं का? कसे म्हणजे जमिनीतनं पाय वर काढले होते बाबांना दर्शन मिळावं म्हणून फक्त पाय बाहेर आले? हा पाय बाहेर आले होते घेतलं होतं काय लोकांनी मध्ये काहीतरी गोंधळ घातलं वाटतं काय गरज होती लोकांना बी तिथं जवळ जायची उकरायची बाबा रुसलं घेतलं पाय आतमध्ये वळून मग बरं एवढं होऊन बी गोपाळ बाबाने त्यांची आठवण आता आपण ईश्वराचं नामस्मरण करूयात. डोळे बंद करा आणि ईश्वराचं नामस्मरण करा. काय झालं? काय म्हणजे आम्ही शोधलो कुठंच नाही तो. म्हणून तो गेला नसेल. हा पळून नसेल गेला. तो कुठे याचा शोध घेतलाच पाहिजे आप्पा. मी काय म्हणतो पण त्याला एवढी किंमत कशाला द्यायला पाहिजे? गेला तर गेला जाऊ देत ना. आप्पा आप्पा तो कोण होता, कुठून आलाय, कशासाठी आला होता हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे तो जामकरचा माणूस आहे की आमदारबाईचा माणूस आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. मी काय म्हणतो काल सुद्धा बोलत होता ना गोपाळ बाबाचा बुरखाच फाडतो. तर त्या संबंधीच तर हा माणूस इथं आला नसेल ना. म्हणून तर म्हणतो आप्पा तो माणूस कोण आहे आणि का आला होता हे आपल्याला कळलं पाहिजे. बाबा एनी टेन्शन काय हेल्प करू काय? अरे काय नाही हरिश्चंद्र, काल जो आश्रमात एक माणूस आला होता ज्याला कॅन्सर झालाय त्याला शोधतोय. काळजी वाटते त्याची, त्याच्यावर उपचार करायचे ना म्हणून. बाबा यू डोंट वरी 2 मिनिटात तिकडून त्याला घेऊन आलो लगेच आलो. चल मी पण जाते. आले. नामस्मरण चालूच राहू द्या. भाई काय डाउनलोडिंग कुणाला ओळखाय लागलेत? ए बाबाचं भक्त रे. भक्त इथं तर सगळेच भक्त आहेत की नेमकं कोण? हॉटेलवाला कॅन्सर झालेला पेशंट आहे त्याला शोधतोय. ते होय तिकडे ते मंदिराचं काम चालू तिकडे गेलंय ते. अरे नाही ना बघितलं मग तिकडं नाही ते. मग आता असेल ए आतमध्ये नाही म्हणून बाहेर शोधतो ना. ए तुला काय करायचं रे नेमकं कशाला पाहिजे? ओय! आवाज खाली ठेवायचा. बाबांनी काय सांगितलं आपल्याला? अहिंसा करायची नाही म्हणून वाचला नाही तर इथंच ठोकला असता. श्री 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 भाई श्री मित्रवर्य मला माफ करा माझं चुकलं. तुम्हाला तो कॅन्सरग्रस्त रुग्ण कशासाठी पाहिजे बरं? काय नाव आहे? पॅन कार्ड विनायक म्हात्रे. डॉक्युमेंट सगळे तेच आहेत. कळलं का माणूस खोटा नाहीये. लोक संशय घेत आहे. नाही 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 डिंपल, माझं आतलं मन वेगळं काहीतरी सांगतंय. इतक्या सहजासहजी विश्वास ठेवून नाही चालणार. वेगळीकडे कुठेतरी पाणी मुरतंय. ते कंपनीवाले पण अशाच टायमिंगला फोन करतात नेमके.
काय मिळतंय का? हा सोशल मीडिया साईटवर हा कुठेच नाहीये. कसं कळणार हा आहे कोण? लाऊडस्पीकरवर टाका, लाऊडस्पीकरवर. हा विनायक बोल. हा विनायक काय खबर? विनायक काय खबर? आय एम म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड.